लहानपणापासून बस माझ्या गुरुजींनी सांगितले, एक घास 32 वेळा चावून खा. असं कोण खाता का कधी एक मी खातो. अरे तुझं काय आहे? रिझर्वेशन. अरे गप्पे, रिझर्वेशन आहे. कळलं ते मला रिझर्वेशन आहे. नाही, मला सवय आहे 32 वेळा चावून खायची, म्हणून मी आपलं सांगितलं. अरे सवय तुझं कळतच आहे, तुझं पटतंय मला. एक पंच 32 वेळा बोललास तरी वाचतोय तो, ते कळतंय मला. अरे पण या बाईकडे बघ हिच्या चेहऱ्याकडे. हे बघ वाटतं तुला? हे बघ या बाईकडे बघून वाटतं ही एक घास 32 वेळा खात असेल. अरे 32 घास एका वेळी खाते ही बाई. तुम्ही काय करताय? अहो त्याचं रिझर्वेशन आहे, त्याला मारताय तुम्ही. मग काय झालं, मारलाच पाहिजे. ते पण बरोबर आहे. ऍक्च्युली ना याला मारलाच पाहिजे. आणि ना फक्त आपण नाही मारला पाहिजे, इथे बसलेल्या सगळ्या जोडांनी याची 3-4 वाक्य संपल्यावरच मारला पाहिजे. माहितीये, एक पंच आपल्याला घेऊ देत नाही. आजच्या स्किट मध्ये पण सगळे पंच यालाच दिलेत. याच्या ना अनधिकृत जागेवर लाच घातली पाहिजे. अरे अनधिकृत एंट्र्या बंद केल्या पाहिजे तुझ्या आधी. बघा, प्रयत्न करा तुम्ही, मग तुम्हाला तुमचं स्किट उचलावं लागेल. बस सोडा हो, चला उशीर झाला. चला टिक 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 टिक. चला तिकीट बोला. चला तिकीट बोला. ओ काय तिकीट दाखवा. रिझर्वेशन आहे. हा रिझर्वेशन आहे. बघू. अरे तुम्हाला सांगतोय एवढा कंटाळा येतो आजकाल. दिवसभर ड्युटी करायची, रात्री पण ड्युटी कर, 22 तास ड्युटी करायची. वय नाही राहिलं हो आता. उभं राहून पाय तुटतात माझे आता. बँकेत नोकरी करायची. मला शहाणपणा शिकवू नको तू. हा बरोबर आहे. हे घ्या चला. हा बोला. अरे बापरे माझ्या सीटवर. ओ उठा हो बाई. काय नाटक करते ही बाई. हा आता तुझ्या पंचवरी हसली आणि मी उठा म्हटलं तर लगेच झोप आली यांना. ज्याची अवकात. हे बघ परत हसते ती बाई. अरे लाज वाट. ओ बाई उठा. ओ कंडक्टरची सीट आहे, चला उठा त्याचू. ओ बाई उठा. आलं रत्नागिरी आलं. आत्ता गाडी सुटली ना बाई, लगेच रत्नागिरी येणार आहे का? माझी सीट आहे, मी कंडक्टर आहे ना. अरे नमस्कार. नमस्कार नकोय मला, माझी सीट आहे, माझी सीट हवी आहे. उठा. हा आताच सुटली ना बस, थोड्या वेळ बसू द्या ना दादा. बाई असं करू नका. हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की नाही की गाडी आत्ता सुटली आहे, सगळ्यांचं रिझर्वेशन आहे, एकही तिकीट नाहीये, सगळं फुल आहे. मग तुम्ही कशाला चढलात? आणि मी सांगितलं होतं नका चढू, तर तुम्ही काय म्हणालात? नाही मला स्टँडिंग जायची सवय, मी चढेन. मग आता राहा ना उभ्या, मला बसू दे. थोडा पनवेल पर्यंत बसू द्या ना. बाई बराच वेळ आहे पनवेल यायला, अजून माझे पाय दुखताय. तो दिवसभर ड्युटी केली आहे, मला प्लीज बसू द्या माझ्या जागेवर. बाई माणूस आहे, थोडा वेळ बसू द्या ना. एवढं काय त्यात, बसू दे त्यांना. बसा. या बाई माणूस आहेत. हा या बाई माणूस आहेत. अहो या बाई माणसानं बसमध्ये चढताना 3-4 माणसांना चिरडलंय. या बाई माणूस आहेत. या चांगल्या धडधाकट आहेत, नीट उभ्या राहू शकतात. मी दमलोय, मला बसू नाही द्या. पण ते कसं वाटेल, एक बाई उभी असताना एक पुरुष बसलाय, ते कसं वाटेल? तुम्ही पुरुष आहात ना, हो. मग द्या ना सीट. द्या ना सीट, द्या ना तुम्ही. माझं रिझर्वेशन आहे इथलं. तुमचं रिझर्वेशन आहे, मग माझं पण रिझर्वेशन आहे. ही माझी कंडक्टरची सीट आहे, रिझर्व असते ती. बाई उठा, प्लीज उठा बाई. दादा थोडा वेळ बसू द्या ना. मी काय म्हणते, तुमचे पण पाय दुखतात, माझे पण पाय दुखतात, आपण असं अर्ध वाटून घेऊ ना. मी रत्नागिरी पर्यंत बसते, तुम्ही पुढे बसा. रत्नागिरी पर्यंतच जाणार आहे गाडी, त्याच्यानंतर मी बसून काय अंडी उभाऊ का सीटवर? एक काम करा, तू मागच्या बसनी या, मग रत्नागिरीला भेटा मला, मग मी देतो सीट. चालेल तुम्हाला? दादा असं करू नका दादा, थोडा वेळ बसू द्या ना. अरे हळू चालव ना बाबा गाडी. ऐका दादा, थोडा वेळ बसू द्या ना दादा. मी उभी राहिले ना तर मला बस लागते. हो बाई तुम्ही नीट बसा, मगाचपासून तुम्ही मला लागताय. म्हणजे मी असा कंजेस्टेड बसलोय, जरा नीट बसा ना, मला जागा नाही होता बसायला इथे. नाही मी मगापासून आकर्षूनच बसली कळलं ना. हे तुम्ही आकर्षून बसलात? हा मग. हे तुमचं आकर्षून बसलंय? अहो मग एवढंच होतं, दोन्ही सीटचं करायचं ना रिझर्वेशन. अरे पण या सीटचं का करायचं रिझर्वेशन? कंडक्टरची सीट आहे ती. या बाईचं रिझर्वेशन नाही तरी बसले. माझं रिझर्वेशन आहे. या अरे अशा पण कशा तुला बसतायत? कळतं का? बाबांनो, तुम्ही तिकडे जाऊन भांडा बाबा, इथे त्रास होतोय. पंखा लावा. तुम्ही का हॉटेलमध्ये आलात का टेबलवर बसलात पंखा लावावर? अहो माझी सीट आहे, तुम्ही का? आता बसेल हो इथे, मला मी कंडक्टर आहे, मला बसू द्या. दादा असं इतकं गयावाया करू नका. ऐका ना, मी काय म्हणते, माझं ना पोटात अशी कालवा होते. मी नाही हे सगळं आधी करून यायचं, आता बस थांबणार नाही. नाही अहो, 2 म्हणजे ह्याच्यासाठी नाही हो, 2 घास खाऊन घेते, मग मी उभी राहते. उभे नाही हो खाता येणार, एकदम भूक लागली. नाही उभं राहून खायला नाही जमत. बरोबर आहे त्यांचं. उभं राहून काय रिझर्वेशन? अरे मग तू रिझर्वेशन म्हणून मध्ये बकबक करशील का? मला नाही माहित. ओ बाई, अहो नका ना, ओ अहो उठा ना.
पर जे काय ते पटकन खा आणि उठा प्लीज, मला बसू द्या. तुम्ही असं बघू नका माझ्याकडे मारक्या म्हशी सारखे. मारकी म्हैस? पोटात दुखेल ना माझ्या, बघू नका माझ्याकडे असं. अहो, बाई तुम्ही एक मिनिट थांबा जरा. हे काय केलं तुम्ही? तुमच्या नावानं घास टाकला. कुत्रा आहे का मी? माझ्या नावानं घास टाकता तुम्ही? अहो नाही ना, असं आमच्यात करतात हो की नाही? हो करतात. असं हावड्यासारखं कोणी बघितलं ना त्याच्या नावाने एक घास टाकून ए, देतात. तुझं काय आहे? रिझर्वेशन. अरे मग हावरा बोलणार तुम्हाला? तुझं रिझर्वेशन म्हणून हावरा बोलणार तुम्हाला? ए बाबा ना, तुम्ही तिकडे जाऊन भांडा, इथे माझं 2 घास सुकानं अहो, खाऊ. भांडण तुमच्यामुळे होते. बाई मला ना माझं डोकं फिरतंय आता. तुम्ही एवढा हळूहळू खाऊ नका. एक तर पोळी आहे ती, कुल्फी नाहीये. एक मिनिट, एकच मिनिट तुम्ही थांबा. मला ना लहानपणापासून बस माझ्या गुरुजींनी सांगितले, एक घास 32 वेळा चावून खा. असं कोण खाता का कधी एक घास? मी खातो. अरे तुझं काय आहे? रिझर्वेशन. अरे गप्पे, रिझर्वेशन आहे. कळलं ते मला, रिझर्वेशन आहे. नाही मला सवय आहे 32 वेळा चावून खायची म्हणून मी आपलं सांगितलं. अरे सवय तुझं कळतच आहे, तुझं पटतंय मला. एक पंच 32 वेळा बोललास तरी वाचतोय तो, ते कळतंय मला. अरे पण या बाईकडे बघ हिच्या चेहऱ्याकडे. हे बघ वाटतं तुला? हे बघ या बाईकडे बघून वाटतं ही एक घास 32 वेळा खात असेल. अरे 32 घास एका वेळी खाते ही बाई. तुम्ही काय करताय? अहो त्याचं रिझर्वेशन आहे, त्याला मारताय तुम्ही. मग काय झालं, मारलाच पाहिजे. ते पण बरोबर आहे. ऍक्च्युली ना याला मारलाच पाहिजे. आणि ना फक्त आपण नाही मारला पाहिजे, इथे बसलेल्या सगळ्या जोडांनी याची 3-4 वाक्य संपल्यावरच मारला पाहिजे. माहितीये, एक पंच आपल्याला घेऊ देत नाही. आजच्या स्किट मध्ये पण सगळे पंच यालाच दिलेत. याच्या ना अनधिकृत जागेवर लाच घातली पाहिजे. अरे अनधिकृत एंट्री बंद केल्या पाहिजे तुझ्या आधी. बघा प्रयत्न करा तुम्ही, मग तुम्हाला तुमचं स्किट उचलावं लागेल. नाही म्हणजे मला आता हम बने तुम बनेच्या पुढच्या तारखा पण मिळाल्या. तिकडे तुमच्यासारखं इचिक पिचिक नाही करायचंय. चांगला रोल आहे, मला कॅरेक्टर आहे. हो मग कशाला करतो रे तू हास्य जत्रा? माझं इथलं रिझर्वेशन आहे. हा फार बोलतो. ओ बाई मला कंटाळा. आता उठव मी, आता मला कळत नाही. उठते बाय ग, 2 घास सुखानं खाऊ देत नाही देत खाऊ. बस रे बाबा, काय मेलं सोनं लागलंय तुझ्या सीटला. बसले पाय ठेवलं का तरी? आधीच ओरडतोय. या. कॅरेक्टर हळू या. हा बसा. हा आता कुठे हवा आली? लगेच डोक्यात गेली. नाही बोल ना, आता बोल ना. तिला बोल आता, दे उत्तर दे. नाही कसं आहे, उत्तर दिलंच तर मी, पण कसं आहे मी सिनियरिटी पाळतो. मोठा तू शाणा, सिनियरिटी पाळतो. मला ऐका ना कंडक्टर साहेब, तू 5 मिनिटं इथे बसा ना थोडा वेळ. मी कशाला नाही मगाचपासून इथे बसलो ना, गुदमरायला झालो. थोडा वेळ तिथे बसतो, 2 मिनिटं, नंतर तुम्ही इथे बसा परत. काही नको. तुझं मध्ये मध्ये काय असतं ना, मला अजून कळलेलं नाहीये. हा इथे ही माझी जागा आहे, ते तुझं रिझर्वेशन आहे, तू तिथेच बसायचं. अरे उठ ना भाई, बसून का राहते तू? अहो नाही काय आहे? मला पाय आहे की नाही? तिकडे जा तुम्ही. तिकडे जा. नाही अहो, काय झालं, मी तरुण आहे ना, त्याच्यामुळे माझा तोल गेला. काय झालं? अहो नाही, मी धरून नाही ना उभी राहिली, त्याच्यामुळे माझा तोल गेला. हो बाई, पडताना काहीतरी पकडत जा ना, नाही तर उद्या पेपर मध्ये बातमी येईल स्किट मध्ये बने मेला म्हणून. थोबड्या, तुला जरा तरी धक्का लागला का रे? अहो मला लागायला किती लागतं हो, तुमच्या सावलीने पण मला समाधी मिळेल. तुझ्या या बाईने पार भुगा केला माझा. तुला काय केलं? तुझं काय आहे? रिझर्वेशन. रिझर्वेशन इथं माझ्या अंगावर पडते ती. इथून हाडा मोडताय, तिथे टेंगुळ येत आहे पत्राला लागून. ओ बाई, तुमचं काय मुद्दाम करता? नाही अहो नाही असं काही नाही, ते तुमच्या ड्रायव्हरने ते काही ड्रायव्हरनी केलं नाही, ब्रेकही मारला नाहीये त्याने आता. उगाच मुद्दाम करताय. आणि मला सांगा, ब्रेक मारल्यावर सगळ्या प्रवाशांचा तोल त्या बाजूला जातो, तुम्ही कशावर या बाजूला पडता माझ्या अंगावर? काय माहिती? काय माहिती? मी लहानपणापासूनच प्रवाहाच्या विरुद्ध जाते. नाही बाई, कसं आहे ते आर्किमिडीजचा सिद्धांत आहे, काहीतरी आत गेल्यावर काहीतरी बाहेर पडलं पाहिजे. अरे गपला रे, तुझं काय आहे रे बाबा? रिझर्वेशन. अरे रिझर्वेशन आहे मग काय ताजमहलचं रिझर्वेशन आहे का? तू गप्प बसा. बाई अहो गप उभ्या राहा ना तुम्ही दोघं बोलू नका माझ्याशी. रिझर्वेशन माझं. किती नंबर सीट आहे तुमची? हीच आहे कन्फर्म? 38 नंबर. शब्द कोड. रात का समा झूमे चंद्रमा मन मोराना.
वा अरे सगळे झोपले. कस अक्कस नाही तो अक्कस अंशुमन विचारांचा पुरस्कार तो नाही सकस सकस ते आहे हा, thank you, आणि ते thank क म्हणजे माहितीये का ते चिखलात उगवणारं कमळ नाही, ते ग. मी सोडवतो, मला नाही नाही, माहिती आणि हे आहे. बघा इकडे बघा ऐका ते ना. मळ मळ आहे मळ अहो, मला मळ. माहिती आहे, मळ- मळ. हे बघा ना इथे मळ मळ हे आहे 24 उभं बलदंड शरीर आहे दंड नाही दणकट आहे आठवा, आणि आठवा. आपल्या विरुद्ध रचला जातो तो कट दणकट अरे काय प्रॉब्लेम आहे रे तुमच्या दोघांचा? माझा पेपर आहे, मी कशाला घेतो तो तुम्हाला माहिती आहे? या पेपरचं नाव नसतं माहित मला. फक्त शब्दकोड सोडवण्यासाठी विकत घेतो मी 1 रुपया खर्च करतो माझा, कारण माझ्या पुढचे 2 तास जातील ते शब्दकोड सोडवताना. तुम्ही 2 मिनिटात सोडवताय सगळं उभाडवं करून. मी हुशार आहे हा? तुम्हाला मी तोंडावर ढ म्हणाल्या तोंडावर आता बोलल्या त्या काय बोलल्या मी हुशार आहे त्या हुशार म्हणजे त्यांच्या समोरचा ढ झाला ना तुम्ही ढ तू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाला आहेस का रे? अमुक म्हणजे तमुकचा भक्त, तमुक म्हणजे अमुकचा गुलाम, असा आहेस तू? मग वाटेल ते काय बोलतोस तू? आणि तुम्ही काय? मला ढ म्हणता? नाही, मी कुठे म्हणले? नाही, मी ढ आहे. एक मिनिटं, मी नाही, नाही, तुम्ही तुम्हाला हुशार म्हणजे मग मी मी कोण? तुम्हाला मी ढ- ढ आहे. आई, नाही, तुम्ही असं आई, बोलायचं आई, नाही. आई, मी कंडक्टर आहे. आई, अहो, नाटकं सुरू झाली. ओ वाव का ओरडताय त्यांच्या छातीत कळ आली ना काही इकडे वेळ येत नाही मला अहो, माहिती. काय नाटकं नाहीयेत सिरियसली त्यांच्या छातीत कळ आले उगाच काय झालं ना गाडी हॉस्पिटलला फिरवावी लागेल आपल्याला आई, आई, वा, 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 वा. बघा 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 त्या ऍम्ब्युलन्सचा फील घेतात हो काहीतरी करा ना सरकारी कर्मचारी आहेत काहीतरी करा हो हा, मग तुम्ही करा ना काहीतरी. तुम्ही पण नागरिक आहात जबाबदार. ठीक आहे मी करतो काय? मी व्हिडिओ शूट करतो एक बाई मरतीये आई, मेले 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 आणि मेले एक सरकारी कर्मचारी तुला काहीच मदत करत नाही हा व्हिडिओ शूट करतो आणि टाकतो सगळीकडे ही जबाबदारी आहे तुमची. हीच जबाबदारी आहे आमची बरं ठीक आहे. ओ आई, बाई आई, बाई, त्या छातीत ओ दुखायला बाई, लागलं. ओ बाई, माझ्या अंगावर येईल आई, सगळं आई, इथे. आई, आई, आत या तुम्ही. थांबा, मला आधी बाहेर येऊ द्या. आई, आई, हा, आई, आई, हा, आई, जा. आई, या, इथे. आई, 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 गं. हळू 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 आई, आई, हळू शांत बसा. आई, आई, बसा, बसा. हा, हा, हा. हा, ओ, उठ ना बाबा. रिझर्वेशन आहे अरे रिझर्वेशन आहे. बाईचा जीव महत्वाचा की तुझं रिझर्वेशन महत्वाचं? Reservation. त्यांना झोपू दे, त्यांना झोपू दे. अहो, ओ, अरे उठ ना तू. उठ आई, उठ आई. उठ. आई, ओ गं, बाई मला बाई. जरा आडवं पडू द्या, हा, हो, पडवा, आडवं पड. पडू द्या. तुम्ही हा, आडवं जरा पडा. आडवं पडू हा, द्या, हा, हो. शांत शांत. हा. खूप अस्वस्थ होत आहे. हा आई, हा, आई. हा. पाणी आणू मी पाणी आणू तुमच्यासाठी. जा पाणी आण, जा पाणी आण जा. मी कुठे जाऊ अहो, तुम्ही बसा ना कुठेतरी दुसरीकडे. हा, कुठे म्हणजे नक्की कुठे बसू अहो, पुढे जा. तिथे ड्रायव्हर शेजारी बसा जा. तिथे पुढे हा, तिथे खिडकी पण आहे जा. नक्की ना हो हो, जा जा. मला काय जातो हा. आई, आई, आई. लपून आणलंय कंटाळा. बाई बाई आई, बाई बाई गं, बा- आराम करा तुम्ही. मी मागे उभा आहे हा, कुठेतरी. ऐका ना हा? हा, इकडे कुठे चाललं तुम्ही नाही नाही, मी मागे उभा राहतो ना. तुम्ही आराम करत. या इथे बसा अहो नाही नाही, तुम्ही झोपा. अहो, तुम्हाला बसा. हो तुम्हाला अहो काय नाही होते बसा तुम्ही अहो, पण तुम्हाला रिझर्वेशन होतं ना गेला तो अहो, पण तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना? नाही आता बरी आहे, मी गंमत केली गंमत कसली करता तुम्ही? अहो, त्याचं रिझर्वेशन होतं ना अहो, मग रिझर्वेशन असलेल्या माणसाला पाठवता तुम्ही पुढे? अहो, तुम्हाला पण बसायला हवं होतं मला नव्हतं रिझर्वेशन मग त्याला कटवला तुम्ही कटवलं नाहीये बाई. तुम्हाला कळतंय का आपण काय केलंय? काय? आपण त्याला पुढे पाठवलं ड्रायव्हर शेजारी बसायला. हं? हळूहळू अख्खा शो ड्राईव्ह करायला घेणार आहे तो. बने, अहो, बोलवा त्याला परत. बने, अहो, ऐका माझं. अहो, त्याला बोलवा परत. अहो, अहो, ऐका. क्या बात है जबरदस्त सुसाट परफॉर्मन्स सरपंच तुम्ही कशी दाद द्याल फॅन्टॅस्टिक. आणि विशाखा कमाल. म्हणजे तू जे एक पर्टिक्युलर कॅरिकेचर पकडलं होतंस ना थ्रू आउट आणि एक स्टाईल बोलण्याची आणि त्याची कन्सिस्टन्सी इतकी ब्रिलियंट होती. आय लव्ड इट. आय जस्ट लव्ड इट. आणि ऑफकोर्स निमेश तू सुद्धा तुझा कंडक्टरची भूमिका उत्कृष्ट केलीस. आणि बने तर ॲज युजल चॅनल ड्रायव्हर काय शो ड्रायव्हर शो ड्रायव्हर सॉरी. ॲक्च्युली काय माहिती आहे तुम्ही तिघांनी एक्सलंट परफॉर्म केलं नो डाऊट. You people deserve nothing less than a double धमाका.